आता मी बनवत आहे सावजी मटण. 1.5 पाव आहे आणि इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट न करता मस्त झणझणीत आणि मसालेदार सावजी मटण तयार करत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट, धने पावडर, जिरं पावडर, तिखट, मीठ, हळद आणि सावजी मसाला जो घरी तयार केलेला आहे, कोथिंबीर आणि मीठ. हे तेजपान आहे, हा मसाला टाकायचा आहे, खडा मसाला. लवंग आहे, विलायची आहे 2-2, एक मोठं वेलदोडं आहे आणि कलमीचे 2-3 तुकडे आहेत. पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकत आहे. या चमच्याने 5 चम्मच तेल. तेल तापलेलं आहे. मी आता खडा मसाला टाकत आहे आणि हा खडा मसाला झाकून ठेवला की त्याचा सुगंध तसाचा तसाच राहतो. खडा मसाला तेलात झालेला आहे आता मी, आणि छान वास येत आहे. आता मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. तो साधारण एवढा चिरलेला आहे. कांदा चिरताना पाण्यातून काढून घ्यायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही आणि डोळ्यात पाणी पण येत नाही चिरताना. कांदा गुलाबीसर झालेला आहे. आता मी टाकत आहे आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट. 1.5 पाव असल्यामुळे 1.5 चम्मच असा अंदाजाने टाकायचा आणि याला सुद्धा तेलात होऊ द्यायचं. अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट तेलात टाकल्यामुळे त्याचा छान सुगंध येत आहे. आता मी टाकत आहे 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच जिरं पावडर. धने पावडर थोडं जास्ती टाकलं तरी चालतं आणि अद्रक लसणाची पेस्ट जास्ती झाली तरी काही वाटत नाही, छान वाटतं. नंतर टाकत आहे 1/2 चम्मच हळद आणि हे 1.5 पाव असल्यामुळे 2 चम्मच तिखट टाकत आहे. आणि चवीपुरती मीठ. आणि धुवून स्वच्छ केलेलं मटण आहे ते मी टाकलं. आणि हे मंद आचेवरती होऊ द्यायचं, म्हणजे सगळा मसाला प्रत्येक फोडीमध्ये जातं, तिखट मीठ सुद्धा जातं आणि फोडी सुद्धा चविष्ट वाटतात. आता मी काळा मसाला, गरम मसाला टाकत आहे. जो सावजी गरम मसाला जो घरी तयार केलेला आहे तो 2 चम्मच टाकत आहे. म्हणजे दुसऱ्या मसाल्याची गरज नाही, याच्यामुळे सगळ्या भाज्यांना टेस्ट येते अगदी आणि छान सुगंध येत आहे, छान वास येत आहे. आणि झाकून ठेवून द्यायचं. आणि इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जे याच्यात टाकायचं म्हणजे लवकर शिजते भाजी. बघा तेलातच होत आहे ही भाजी, मसाल्यात तेलात. आता किती छान वास आहे आणि मसाल्याचा वास पण छान येत आहे आणि दिसते पण छान. यातलं पाणी संपलेलं आहे, आटलेलं आहे पाणी. आता मी हे उकळलेलं गरम केलेलं पाणी टाकत आहे, म्हणजे भाजी लवकर शिजते. आणि छान मस्त मसाल्याचा छान वास येत आहे. आता याला झाकून, कमी गॅसवरती झाकून ठेवून द्यायचं. भाजी शिजत आलेली आहे. परत एकदा काळा मसाला हा 1 चम्मच टाकून द्यायचा आणि परत होऊ द्यायचा, म्हणजे अजून छान वाटतं. आणि झाकून मंद आचेवर ठेवून द्यायचं. बघा सावजी मटण तयार झालेलं आहे, झणझणीत आणि छान चविष्ट असं.
मी आता याच्यावर कोथिंबीर टाकत आहे. रस्सेदार मसालेदार असं सावजी मटण तयार. सावजी मटणासोबत बघा भाकरी मस्तपैकी